तर मित्रांनो, नाश्ता करून आपण आलो तिथे मचानावर. मचानाच्या समोरच्या बाजूला आपण पाहू शकता, आत्ताच सांबार डिअर आलेत ह्या टेकडीवरून. आणि ते पोहत आहे तिथे. लंगूर पण मस्ती करतात. सांबार डिअर निवांत पाणी पित आहेत, म्हणजे आजूबाजूला कुठल्याही प्रकारचा प्रेडेटर नाही आहे. सांबार डिअर पाणी पिऊन निघालेले आहेत. लंगूर मस्ती करताना दिसत आहेत. सांबार डिअर निवांत आहेत. समोरच्या साईडला आपण बघू शकता एक VIP गेस्ट हाऊस, VIP लोकांसाठी. तिथे काही कामं चालू आहेत, कदाचित VIP येणार असतील, त्यांच्या स्वागताची तयारी चालू आहे. VIP किंवा फॉरेस्ट ऑफिसर्स यांच्यासाठी एक असा आलिशान बंगला बांधण्यात आलेला आहे आतमध्ये, कोर झोनमध्ये. वा, जिवंतपणे जन्नत VIP लोकांसाठी. चिकार रानडुकरं आलेली आहे तिथे. सगळं आपण मचानावरून कॅप्चर करत आहोत. आपला नाश्ता झाल्यानंतर आपण इथे मचानावर आलेलो आहोत. केवढा मोठा कळप आहे बघा त्यांचा, वाईल्ड बोरचा. मचानावरून अमेझिंग व्ह्यू आहे, अमेझिंग व्ह्यू. एकदा तरी सगळ्यांनी नक्की इथे यावं, कारण का हे कधीही बंद पडू शकतं. बघा केवढा मोठा कळप आहे मित्रांनो. तर मित्रांनो, दुपारचे 12:30 वाजलेत. ब्रेकफास्ट घेतल्यानंतर आम्ही मचानावर येऊनच बसलो आहे. काय दिसतंय का? सांबार डिअर येऊन पाणी पिऊन गेले. वाईल्ड बोर्स आलेले. वाईल्ड डॉगचा फक्त भुंकण्याचा आवाज आला, पण वाईल्ड डॉग्स दिसले नाहीत. आत्ताच इथे ह्या छोट्याशा आयलँडवर एक टॉर्टॉईज आलेला आहे. आपण बघू शकता. आत्ताच आलाय. हा बघा हालचाल करतोय आहे.
मित्रांनो, आपण बघू शकता ग्रे हेडेड फिश ईगल दिसतोय आपल्याला इथे. त्याने एक फिश पकडलाय. ग्रे हेडेड फिश ईगल. त्याने आत्ताच डाईव्ह मारून एक फिश पकडलाय. हा बघा, आत्ताच उडाला येतो, दिसतोय आपल्याला उडताना. हा एक ग्रे हेडेड फिश ईगल. इथे जाऊन बसलाय तो झाडावर. तर मित्रांनो, संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आपण बघू शकता मस्त दिसतंय जंगल. आपल्याला आत्ताच फिश ईगल दिसला. त्याच्या आधी आपल्याला वाईल्ड डॉग्स दिसले, सांबारला चेस करत होते. जंगल शांत आहे. इकडचा फेमस टायगर म्हणजे महाकाल. महाकाल नावाचा एक मेल टायगर आहे. आत्ताच काही सफारी गाड्या आल्या, त्यांच्याकडून असं कळलं, त्यांचे गाईड बोलत होते की काल इथे पाऊस झाल्यामुळे सकाळी रेंजर्सना महाकाल मार्किंग करताना दिसलाय. बघूया तर मग. मित्रांनो, तलाव दिवसभर शांत होता आणि आता तलावामध्ये एवढी हलचल चालू झाली आहे की सगळे मासे ॲक्टिव्ह झालेत असं वाटतं. जशी संध्याकाळ झाली, किंगफिशर आणि फिश ईगल हे दिसेनासे झाले, तसंच तलावामध्ये खूप हालचाल सुरू झालेली आहे. सगळे मासे एकदम ॲक्टिव्ह झालेले आहेत. कॅमेऱ्यात ते तेवढं दिसतंय की नाही कळत नाही, पण थोडंफार प्रमाणात दिसून येत आहे. मित्रांनो, वाईल्ड डॉग्स आलेत आणि वाईल्ड डॉग्सनी इथे सांबार डिअरला चेस करतायत. त्यामुळे सांबार डिअर कॉलिंग देते. तर मित्रांनो, जसं आपण बघू शकता, आम्ही कॅन्टीनमध्ये आलो आहे जेवायला. इथे कुठल्याही प्रकारचे लाईट नसतात, फक्त कॅन्टीनमध्ये लाईट आहेत, तेही सोलारवरचे. आणि इथून आम्हाला चालत आता मधुकुंजला जायचं आहे. पिच डार्क आहे, कुठल्याही प्रकारचे लाईट नाही आहेत. अर्ध्या तासापूर्वी जेव्हा आम्ही जेवायला निघालो तेव्हा कॉलिंग सुरू होतं, पण अंधार असल्यामुळे काही दिसून आलं नाही. आमच्यावर जे गाईड होते त्यांचं असं म्हणणं होतं की कंटिन्यूस कॉल चालू आहेत आणि माकडांचाही कॉलचा आवाज येतो आहे. याचाच अर्थ की लेपर्ड असू शकतो. त्यांनी लाईट मारल्यानंतर काही दिसून आलं नाही, कारण का खूपच अंधार आहे इथे. तर मी लाईट लावून, टॉर्च लावून तुम्हाला दाखवतो. हे बघा, बघू शकता आपण. फक्त टॉर्चच्या लाईटमध्ये एवढंसंच दिसतं इथे, बाकी काही दिसून येत नाही. म्हणून मी बोलतो आहे, हे एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे.
टॉर्चच्या लाईटमध्ये जेवढं दिसतंय तेवढंच. आता आम्हाला ह्याच लाईटनी मधुकुंजला जायचं आहे, जिथे आमचा स्टे आहे. पिच डार्क आहे. भेटूया रूमवर. आमच्याबरोबर आम्हाला सोडायला म्हणून जे इकडे केअरटेकर असतात ते आमच्याबरोबर येत आहेत. हे रात्री इथून जायला एवढी भीती वाटते की आम्ही त्यांना बोलवून घेतलं की आम्हाला सोडा म्हणून. ते आम्हाला आता घेऊन कॅन्टीनवरून मधुकुंजपर्यंत सोडतील. त्यांनी आधीच सांगितलं इथून बाहेरच्या साईडनी नको, फेन्सिंग तुटलेलं आहे, आपण आतून जाऊया. आम्ही त्यांच्यावर चाललेलो आहे. मित्रांनो, आपण बघू शकता जंगल किती खतरनाक दिसते रात्रीचं. टॉर्चच्या लाईटमध्ये मी आपल्याला दाखवतोय.